बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू आहे आणि या 6व्या सीझन मध्ये प्रभू शेळके नावाचा एक कलाकार सहभागी झालेला आहे. कारण की प्रभू शेळके हा सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे, व्हायरल आहे. मिलियन मध्ये त्याचे फॉलोअर्स आहेत. म्हणून प्रभू शेळके हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पोहोचलेला आहे. पण मात्र प्रभू शेळके नेमका प्रसिद्ध का झाला, कशामुळे झाला, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर प्रभू शेळकेच्या सोशल मीडियावर काही रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या आहेत आणि तो त्याच्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्या तरुणींसोबत कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतो हेच आपला या व्हिडिओमध्ये बघायचे. जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावर प्रभू शेळकेचे अशा पद्धतीच्या काही रील्स या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या आहेत. म्हणून प्रभू शेळके हा सोशल मीडियावर प्रसिद्ध सुद्धा झालेला आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्रभूला तुम्ही लहान समजू नका, तो बाहेर येऊन काय काय करतो आणि कशा पद्धतीच्या रील्स बनवतो हे तुम्हाला त्याच्या रील्स पाहिल्यानंतर लक्षातच येईल. आता प्रभू शेळके हा अत्यंत गरीब घरातून, गरीब परिस्थितीतून समोर आलेला आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत, सोशल मीडिया रील स्टार जे आहेत, ते काय करतात, प्रभू शेळकेला बोलून घेतात आणि त्याच्यासोबत अशा पद्धतीचे काही व्हिडिओ बनवतात. त्यांना वाटतं ते सुद्धा व्हायरल होतील, प्रसिद्ध होतील. त्याचबरोबर प्रभू शेळकेचे व्हिडिओ सुद्धा चालतील आणि त्याला सुद्धा थोडाफार हातभार लागेल. म्हणूनच प्रभू शेळके अशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून बनवत असतो, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र काही जण टीका करतात की प्रभूला असं बघा करायला शोभतं का, प्रभू अशा पद्धतीचे व्हिडिओ का बनवतो, त्याला तुम्ही लहान समजू नका, तो असा आहे, तो तसा आहे, असं सुद्धा बरेच जण प्रभू शेळकेवर टीका करताना म्हणतात. पण मात्र एक साधारण घरातलं, गरीब घरातलं पोरग जर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी आणि त्याला जर कोणी त्याच्यासोबत बोलून घेऊन त्याच्यासोबत अशा पद्धतीनं रील्स बनवत असेल, त्याच्यामध्ये चुकीचं नेमकं काय आहे असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण की सोशल मीडियाचं जग आहे. सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतात. कोणी प्रसिद्ध होतं, कोणी व्हायरल होतं, तर कोणी सगळं हे व्हायरल होण्यासाठी करतं. मग त्याचाच एक भाग म्हणून प्रभू शेळके हा सुद्धा अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतो आणि जास्तीत जास्त कॉमेडी व्हिडिओ बनवून ते लोकांना हसवण्याचंच काम करतो. काही मोजकेच व्हिडिओ त्यांनी काही तरुणांसोबत बनवलेले आहेत आणि तेच व्हिडिओ समोर आणून काही जण त्याच्यावर टीका सुद्धा करू लागलेले आहेत. पण मात्र तो ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये खेळत आहे आणि अनेक वेळा नॉमिनेट सुद्धा झालाय, पण मात्र राज्यातल्या जनतेनं त्याला भरघोस वोट देऊन कायमस्वरूपी टिकून सुद्धा ठेवलेलं आहे. मग ज्या पद्धतीनं 5व्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झाला होता, त्याच पद्धतीनं बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता प्रभू शेळके होईल का अन्य कोणी होईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.